सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। मी ॲडव्होकेट केशव इंगळे, जनरल सेक्रेटरी काँग्रेस कमिटी आणि माजी सभापती परिवहन समिती सोलापूर महानगरपालिका सोलापूर। गेल्या 10 वर्षांमध्ये सोलापूर शहराचं चित्र अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं। या ठिकाणी गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपचे 2 खासदार या ठिकाणी निवडून गेले। लोकांनी त्यांच्या दारासमोर जाऊन टाहो फोडत होते की सोलापूर शहराच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलेले, परंतु दुर्दैव असं की 10 वर्षांमध्ये कुठल्याही पद्धतीचं काम किंवा सुधारणा सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी झालेला नाही। प्रामुख्याने सोलापूर शहरामध्ये पावसाळ्यामध्ये रस्त्याची खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होती, पाण्याचा प्रश्न या ठिकाणी खूप मोठ्या बिकट परिस्थिती होती। 10 वर्षांमध्ये ह्या लोकांच्या हातून कुठल्याही पद्धतीचं काम शहर विकासाच्या नावाखाली झालेलं नाही। केवळ आणि केवळ फक्त जातीवादाच्या नावाखाली यांचं कारभार या ठिकाणी होतं। जातीवादाच्या नावाखालीच हे लोक मतं मागून निवडणूक जिंकायची, परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी सोलापुरातील सुजाण नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक चांगला अतिशय निर्णय या ठिकाणी घेतला, ज्यांनी गेल्या सोलापूर शहरामध्ये 15 वर्षांमध्ये ज्या शहर मध्य मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं आणि देखणं काम आणि विधानसभेमध्ये चांगला आवाज या ठिकाणी उठवला, ते आमदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढली गेली। ते स्वतः या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार होते आणि बघता बघता या सोलापूर शहराचं चित्र या ठिकाणी एक स्वप्न सत्यात उतरलं आणि ताई यावेळेला जवळजवळ 75,000 मतांनी या ठिकाणी त्या निवडून आल्यात। नुसतं निवडून आल्या नाही, त्या वाघिणीनं सोलापूर शहराच्या विकासासाठी जे लोकांना वल्गना केली होती, जे अभिवचन दिलं होतं, त्याचं आपण सत्यात पाहिलं की ज्या वेळेला संसद सुरू झाली त्यावेळेला संसदेमध्ये ताईंनी चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहराच्या बाबतीत एक विकासाच्या कामाच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी पोचपावती दिली। मग सोलापूर शहरातले रस्ते असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, आपण बघितला मागच्या 15 दिवसामध्ये पुण्यामध्ये हिंजवडीसारख्या भागामध्ये जवळजवळ 32 मल्टीनॅशनल कंपनी, MNC कंपनी आता ह्या तिथल्या गर्दीमुळे आता नाहीचे होतात, बंद पडायला लागल्यात। आणि आम्ही ज्या वेळेला सगळे कार्यकर्ते मिळून या ठिकाणी आम्ही एक प्रस्ताव दाखल केला की हिंजवाडी कंपनी ज्या MNC बंद पडतात ते जर सोलापूर शहरामध्ये आलं तर सोलापूर शहरातली बेकारी हटवेल, अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आम्ही आमच्या नूतन खासदार प्रणिताई शिंदे यांना मी देणार आहोत। आणि सोलापूर शहराच्या संदर्भात मग पाण्याचा प्रश्न आहे, आता दुहेरी पाईपलाईनचा प्रश्न असेल, तुम्ही बघितला काँग्रेसच्या काळामध्ये दुहेरी लाईनचा प्रश्न या ठिकाणी आपण मिटवलं, परंतु या युतीच्या काळामध्ये ते परत बंद पडण्याचं षडयंत्र काम या युतीच्या सरकारमध्ये होत आहे। हे दुर्दैव आहे। सोलापूर शहरातल्या लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत, मग पाणी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, रोजगार असेल, या ज्या योजना आहेत आत्ता केवळ 1 महिना झालेला, परंतु येत्या दिवसामध्ये बघा सोलापूर शहराचा कायापालट मान्य खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निश्चित घडेल, अशा पद्धतीचे वचन या ठिकाणी देतो आम्ही।